ब्रेक नंतर माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आशा भोसले आज आपल्या कट्ट्यावरती आहेत आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय। आशाताई, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असं असतं की एखादी गोष्ट आपल्याला वाटतं की अरे हे आपण अजून चांगली करू शकलो असतं किंवा हे गाणं आपल्याला गायला मिळायला हवं होतं, हे मला आवडलं असतं गायला। तर अशी कुठली गाणी आहेत का की जी तुम्हाला वाटलीत की ही आपण गायला हवी होती किंवा ही आपल्याला मिळायला हवी होती? मी सगळी गाणी गायलेली आहे, सगळ्या स्टाईलची। सगळं स्टाईल माझा संपलेला आहे। फक्त एकाच गाण्याला मला असं वाटलं होतं की हे गाणं मला गायला द्यायला होतं। तुम जो हुए मेरे हम सफर, रास्ते बदल गए, लाखों दिए तेरे प्यार के, आंखों में जल गए। हे गाणं मी इतक्या चांगल्या तऱ्हेनं गाले असते असं मला वाटतं की हे गाणं मी गायला पाहिजे होतं। बाकी सगळी गायलेली आहे मी। क्लासिकल म्हणा, पॉप म्हणा, पंचम म्हणा, मदन म्हणा, नौशाद म्हणा, सगळी गाणी गायलेली आहे। आशाताई, तुमच्या गाण्यांची ती व्हरायटी खूप अफलातून आहे आणि तुम्ही एखादं गाणं जेव्हा गाता तेव्हा ते ऐकताना आम्ही फील करतो। म्हणजे तुमच्या आवाजातलं कानडाओ विठ्ठलू ऐकताना म्हणजे विठ्ठलाच्या गाभाऱ्यात उभं असल्याचा भास होतो त्या व्यक्तीला, जी व्यक्ती ते गाणं ऐकतेय। कदाचित ते सांगणं खूप कठीण असेल, पण तुम्ही गाणं गाताना काही त्या गाभाऱ्यात नसता किंवा त्या परिस्थितीत नसता। तो भाव कसा आणता, तो भाव कसा ओतता गाण्यांमध्ये? हे काही जरुरी नाही गाण्यासाठी की डान्स करायला पाहिजे। आता हेलनची गाणी आहेत, मी त्याच्यावर डान्स करते का? तर हेलनसाठी पण गाते, मीना कुमारीसाठी पण गाले होते, श्रीदेवीसाठी गाले होते, स्मिता पाटीलसाठी गालेले आहे, शबानासाठी, सगळ्या आर्टिस्टसाठी मी गालेले। त्यांची छबी आपल्या डोळ्यासमोर आणायची आणि त्यात रस भरायचा। ते कशा दिसतात तसा त्यांचा गाणं गायचं। त्यांच्या तोंडातून आवाज पण आपला कळला नाही पाहिजे लोकांना की ती बाई गात नाहीये, प्लेबॅक घेते, असं नाही वाटलं पाहिजे। नाही, तुमच्या गाण्याचं खरं तर हेच एक मोठं वैशिष्ट्य आहे की तुम्ही गात असताना ते गाणं ऐकूनही कळू शकतं की हे कोणासाठी तुम्ही गाताय। म्हणजे इतकं त्या व्यक्तिमत्वाला आणि त्याच्या आवाजाला तुमच्या गाण्यातून तुम्ही नेहमीच पेश करत आलेले आहात। हे कसं साधलं तुम्हाला? लहानपणी तुम्हाला नकला वगैरे करायची म्हणजे दीदींना जशी सवय आहे तशीच तुमच्यामध्ये होती, त्यामुळं त्यातनं या गोष्टी सहज झाल्या, सोप्या झाल्या? तुम्ही काय बोलता आहात? मला काही समजत नाही। हे आशा आशाताई, गाणे इतकं परफेक्टच आत्ता जे काही तुम्ही सादर केलं ते होतं आणि आय विश आपण सगळेजण आता समोर असतो एकमेकांच्या। म्हणजे कट्ट्याला या क्षणी मी ते मिस करते की आपण समोर नाही आहोत। आशाताई, आपण कशा आहात? आशाताई, खरं तर हा सगळ्या महाराष्ट्राला म्हणजे सनातन पडलेला प्रश्न आहे की आपली मोठी बहीणच आपली स्पर्धक असणं म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणं जितकं संघर्षाचं असेल तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त मोठा संघर्ष सतत मोठ्या बहिणीची स्पर्धा, तुमची इच्छा असो किंवा नसो ती स्पर्धा होत राहिली। या दोन्हीमधला तुमच्या लेखी सगळ्यात मोठा संघर्ष आणि अवघड काय होतं? संघर्ष हा होता, तुम्ही म्हणालात ना एका झाडाखाली दुसरं झाड उगत नाही, तर त्या झाडाने वेगळं व्हायला पाहिजे। तशी मी वेगळी झाले, भोसले झाले आणि मी गायला लागले। संघर्ष आमचा कधी कुठेही आमच्या नात्यात कुठेही आला नाही, पण गाण्यात संघर्ष हा असायचा। लोकांनी केलेला आहे तो, ही चांगली गाते का ती चांगली गाते, ती चांगली गाते का ती, सगळं तरुजात तराजू असतो ना त्याच्यात ठेवलेलं होतं। तर ती गोष्ट मला आवडत नाही। मग आशा भोसलेची स्टाईल स्वतःची आहे, लताची स्टाईल, दीदीची स्टाईल स्वतःची आहे, उषाच वेगळं गाते, बाळ वेगळं स्टाईल करतो। म्हणजे सगळे वेगळ्या वेगळ्या तऱ्हेनं गेले पाहिजे। पण तुम्ही म्हणालात तसं एका झाडाखाली, मोठ्या झाडाखाली छोटी झाडं वाढत नाही, तर झाडांनीच ठरवलं पाहिजे की आपल्याला मोठं व्हायचं आहे तर काय केलं पाहिजे। मी मागं जेव्हा हृदयनाथ मंगेशकर कट्ट्यावर